मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे वरळी स्मशानभूमीचा विषय. तुम्ही बॅनर लावले, ते बॅनर काढले, काय नेमकं तुमचं आंदोलन होतं आणि काय सांगितलं सहाय्यक आयुक्तांनी? वरळी स्मशानभूमीची जी दुरवस्था एक पारेख म्हणून आहे, अंतिम संस्कार ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टला महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी तेव्हा मंजुरी दिली की तुम्ही CRS फंडातून त्या स्मशानभूमीचं ब्युटिफिकेशन करा. आज त्यांनी जे बांधताना महापालिकेच्या कुठल्याच अधिकाऱ्यांना म्हणजे सिव्हिलचे असेल, इलेक्ट्रिकल, कुठल्याच अधिकाऱ्याला विश्वासात न घेता त्या स्मशानभूमीचं काम केलं. आजची परिस्थिती स्मशानभूमीमध्ये जर बॉडी झाली तर तिथे व्हेंटिलेशनला म्हणजे धूर जायला जागा नाही. येणारे अंत्ययात्रेबरोबर येणारे जे काही नातेवाईक आहे त्यांचाच गुदमरून मृत्यू होईल का, अशी जी आज परिस्थिती आहे. तर ह्याच्या विरोधात आम्ही महापालिका आणि त्या पारेख ट्रस्टचे बॅनर तिथे लावले होते. काल महापालिकेचे लायसन डिपार्टमेंटचे एक अधिकारी आहेत त्यांनी ते बॅनर काढले आणि त्याची कारवाई केली. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज सहाय्यक आयुक्तांना कडे आलेलो मोर्चा घेऊन. आज सहाय्यक आयुक्तांनी आश्वासन दिलं जी काय वरळीकरांना जी भावना सतवते आहे की जे बॉडी गेल्यानंतर एक 2.5 तास 3 तास जे वेटिंग होतं आहे ते याचं काम आपण तात्काळ युद्धपद्धती चालू करण्यासाठी आम्हाला युवा सेनेला त्यांनी आश्वासन दिलं आहे. दुसरीकडे बॅनर काढले तुम्ही म्हणतात, पण दुसऱ्या पक्षाचे बॅनर तिथे ठेवले होते. आमचं म्हणणं तेच आहे की आमचे जर तुम्ही बॅनर काढता मग सत्ताधारी पक्षाचे तुम्ही का बॅनर काढत नाही का? सत्ताधारी पक्षाच्या कुठल्या मंत्र्यांनी तुम्हाला फोन केले का की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बॅनर तुम्ही काढा? आणि आम्ही जे बॅनर लावले ते फक्त नागरिकांसाठी, वरळीकरांच्या नागरिकांचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही लावलेले बॅनर होते ते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.